नमस्कार. आज जरा एक वेगळा विषय आपण हाताळणार आहोत. तुमच्या सगळ्यांची देखील या विषयामध्ये मदत लागणार आहे. आपण तुळजापूरला एक वेगळ्या पद्धतीचं विश्वविद्यालय, विद्यापीठ, युनिव्हर्सिटी करायचं म्हणतोय. स्किल्स युनिव्हर्सिटी म्हणजे कौशल्य विकासाशी संबंधित हे विश्वविद्यालय राहणार आहे. तुळजाभवानी स्किल्स युनिव्हर्सिटी किंवा तुळजाभवानी कौशल्य विकास विश्वविद्यापीठ असं साधारण आपला विचार चाललेला आहे. महाविद्यालय बरेच आपल्याकडे आहेत. विद्यापीठाच्या बाबतीमध्ये आपण धाराशिवला केंद्रीय विद्यापीठ घ्यायचं ठरवलं आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलली जात आहेत. स्वतंत्र विद्यापीठाची देखील आपल्याकडनं मागणी आहे. त्याचं देखील काम राज्य सरकारच्या स्तरावर चालू आहे. पण आजचा जो विषय आहे तो बेसिकली स्किल्स युनिव्हर्सिटीचा आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपली खरी अडचण ही आहे की आपलं दरडोई उत्पन्न कमी आहे. शेतीवरती आपण अवलंबून आहोत. उद्योग कमी आहेत आणि ह्याच्यात मोठा आमूलाग्र बदल करायचा म्हणून एकीकडे उद्योग आणायचं आपण ठरवलं आहे. मोठी पावलं त्या दृष्टीने चालू आहेत आणि त्याचबरोबरीने पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती याच्यावरती आपण भर देतो आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न आपल्याला वाढवायचं आहे. आता हे सगळं करत असताना एक अजून मोठी संधी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी उपलब्ध करून दिली आहे. आपल्या देशामध्ये कौशल्य विकासावरती आता भर दिला जातो आहे आणि साधारण औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा वाणिज्य क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये नेमकं कुठल्या कौशल्याची गरज आहे, कुठल्या स्किल्सची गरज आहे ह्याचा विचार करून अभ्यासक्रम तसा ठरवला जातो आहे. त्यामुळे आता समजा आपला इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे. इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये मोठे बदल करून अद्ययावत जे काही विषय आहेत, समजा सायबर सिक्युरिटी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, असे जे वेगळे मुद्दे आहेत, क्लाउड कम्प्युटिंग आहे, बिग डेटा आहे, तर या गोष्टींच्या बाबतीमध्ये जास्त विचार करून आपल्याला अभ्यासक्रम आता ठरवण्याची मुभा मिळते. त्याचबरोबरीने इकॉनॉमिक्समध्ये काही वेगळे विषय घेता येऊ शकतात, डिझाईनमध्ये घेता येऊ शकतात आणि साधारणतः आपल्याला विद्यार्थी असे तयार करायचे आहेत, जे एकदा पासआउट झाले, ग्रॅज्युएट झाले, डिग्री मिळाली की लगेच त्यांना तातडीने नोकरी मिळायला हवी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय त्यांना सुरू करता यायला हवा. तर या अनुषंगाने खास करून तुळजापूरलाच आई तुळजाभवानीच्या नावाने ही युनिव्हर्सिटी, हे विश्वविद्यालय करण्याचं आपण ठरवलेलं आहे. आपल्या मंदिर संस्थांच्या माध्यमातून जे इंजिनिअरिंग कॉलेज आपण चालवतो आहे, तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेज, त्या कॅम्पसमध्येच हे विद्यापीठ जे आहे ते आपण घेणार आहोत. नियमाचा पूर्ण आपण अभ्यास केला आहे आणि निकषामध्ये आपली ही जागा, उपलब्ध असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर बसतं आहे. आपण असंही ठरवलं आहे की देशामध्ये जे अग्रक्रम असलेले विद्यापीठ आहेत या विषयातले, त्यांच्याबरोबर चर्चा आपली सुरुवाती झाली आहे आणि त्यांच्यापैकी एकाबरोबर टायअप करायचा, म्हणजे त्यांची आपण मदत घ्यायची, जेणेकरून आपलं हे विद्यापीठ जे आहे ते देशामध्ये नावाजलेलं होईल आणि इथे एकदा ॲडमिशन घेतली की निश्चितपणे त्या विद्यार्थ्याला रोजगार, चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध होईल. आपला अजून एक भर राहणार आहे तो म्हणजे आपल्या परिसरातल्या मुलांना, मुलींना प्राधान्य देण्याचा. त्यामुळे हा विचार आपल्या सर्वांच्या समोर मांडण्यासाठी आजचं फेसबुक लाईव्ह केलं होतं. आपण वेगवेगळे विषय आवर्जून आपल्या जिल्ह्यामध्ये आणतो आहे. जे देशात, जगात महत्त्वाचं वाटतं आहे ते आणण्याचा आपला प्रयत्न आहे. या शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून खूप मोठा बदल होणार आहे. हजारो विद्यार्थी तर तयार होतीलच, परंतु या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून एक वेगळी ओळख आपली निर्माण होण्यासाठी देखील मदत होणार आहे. आणि मी म्हटल्यासारखं ही प्रक्रिया काही एकट्या दुकट्याच्या माध्यमातून होणार नाही आहे. आपल्या सगळ्यांना मिळून याबाबतीत विचार करावा लागणार आहे. खूप चांगली टीम आपल्याला लागणार आहे आणि हे यशस्वी करण्यासाठी स्वाभाविकच आहे की योग्य नियोजन लागणार आहे. माझी आपल्याकडनं अपेक्षा ही आहे की या विषयाची थोडी माहिती आपणही घ्यावी. आपले मित्र, नातेवाईक, परदेशात शिकणारे किंवा व्यवसाय करणारे आपले परिचित असतील, त्यांच्याबरोबर आपण बोलणं गरजेचं आहे.
या युनिव्हर्सिटीमध्ये साधारण कुठले कोर्सेस घ्यावे, कशा पद्धतीने पुढे जावं, या बाबतीत आपले देखील इनपुट्स पाहिजेत. आणि आपला भर जो राहणार आहे तो इंडस्ट्रीबरोबर टायअपचा राहणार आहे. वेगवेगळ्या उद्योगांबरोबर आपण संलग्न राहणार आहोत, त्यांच्याशी आपण चर्चा करत राहणार आहोत, त्यांच्याकडचे काही R&Dचे कामं आपण घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना कशा प्रकारचं कुशल मनुष्यबळ पाहिजे, कुठलं कौशल्य विकास आपण करणं गरजेचं आहे, हे त्यांच्याकडनं समजून घेऊन आपण अभ्यासक्रम ठरवणार आहोत. मग अगदी रिटेलचा विषय असेल, बिझनेस ॲनालिटिक्सचा विषय असेल, असे वेगवेगळे अद्ययावत विषय ज्याच्यावरती फार काम सहसा केलं जात नाही. फक्त शिक्षण आता पुरेसं नाही आहे, तर योग्य प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने ही युनिव्हर्सिटी काम करेल अशी ही साधारण संकल्पना आहे. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्या मंदिर ट्रस्टची बैठक आहे. त्याच्यामध्ये विषय आपण ठेवला आहे आणि प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे महिन्याभरात पाठवण्याचा आपला साधारण मानस आहे. आपण देखील या बाबतीमध्ये आपले विचार आमच्यापर्यंत पोचवावे ही आपल्याला विनंती करतो. काही स्पेसिफिक काही आलेत सजेशन्स किंवा प्रश्न? विषय जरा नवीन आणि वेगळा आहे, त्यामुळे आज लगेच आपण फार ह्याच्याबद्दल बोलूच असं नाही आहे. एखादं फेसबुक लाईव्ह परत एकदा आपल्याला करता येईल. पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. गेम चेंजर म्हणतात तसा तो आपल्या जिल्ह्यासाठी राहू शकणार आहे. जसं आपण कौडगावला टेक्निकल टेक्स्टाईल्सचा पार्क करतो आहे, किंवा आता सुपर स्पेशालिटीचं मल्टी सुपर स्पेशालिटीचं हॉस्पिटल, हा विषय जो आहे तो आता आपण पुढे नेणार आहोत. असे वेगवेगळे महत्त्वाचे मुद्दे आपण हाताळतो आहे आणि आपल्या सहकार्याने यशस्वीरित्या ते नक्की हाताळता येतील हा मला विश्वास आहे. आपण या फेसबुक लाईव्हसाठी वेळ दिला, माझं म्हणणं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि अपेक्षाही व्यक्त करतो की या प्रक्रियेत आपण देखील जरूर सामील व्हावं. आपल्या सर्वांचे परत एकदा धन्यवाद. नमस्कार.